शिरीष काका, शिरीष काका, तुम्ही वैदेही म्हणालात ना? ही म्हणाली ना वैदेही? सांगा ना, तुम्हाला आणखीन काय आठवते तिच्याबद्दल? प्लीज प्लीज तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला जे काय आठवते ना ते मला सगळं सांगा. म्हणजे ती कुठे आहे, कशी आहे, जिवंत आहे काय, हे मला काहीच माहित नाही. मला फक्त तुम्हीच सांगू शकता. आणि मला खात्री आहे तुम्ही लवकरच बरी होणार आहात आणि मग मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. प्लीज बोला ना प्लीज. वैदेही बद्दल श्रावणी एवढं खोदून का विचारतेय? ही वैदेही श्रावणीची कोणी आहे का? विचारून काय बी फायदा नाही आहे ताई. ते कधी कधीच बोलतात. ते काय म्हणाले नीट सांग. ते फक्त वैदेही वैदेही एवढंच नाव घेत होते. आणि पुढे काय म्हणाले? नाही, अजून काय नाही बोलले ते. श्रावणी, पण कोण आहे ही वैदेही? तू मला हिच्याबद्दल कधीच काही बोलली नाहीयेस. अगं वैदेही माझ्या आईचं नाव आहे. काय? पण मग शिरीष काकांनी त्यांचं नाव कसं घेतलं? त्या जिवंत आहेत का? अगं माझे जिवंत आहे की नाही मला काहीच माहित नाही. जे काही माहिती आहे ना ते फक्त यांनाच माहिती आणि म्हणूनच हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. देवा देवा प्लीज यांना लवकर सगळं आठवू दे आणि मला माझ्या आईबद्दलचं सत्य कळू दे. श्रावणी, नको काळजी करू. ते हळूहळू रिकवर होत आहेत असं डॉक्टर म्हणाले. तुला तुझ्या आईबद्दलची सगळी माहिती मिळेल. बरं हे बघ, ह्यांची नीट काळजी घ्यायची. ते काही बोलले तर लगेच मला फोन करून सांगायचं. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी महत्वाचा आहे. वय ताई, मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. श्रावणी, ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. येतेस का? बरं चल, काळजी घ्या तू यांची. वय वैदेही श्रावणीची आई आहे म्हणजे त्या शिक्षण मंत्र्याची बायको जी मिसिंग आहे. जर मी माझ्या हाताला लागली ना तर हिचा वापर करून मी माझा बदला घेऊ शकते.